विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात उद्या सकाळी 11 वाजता भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन बिल पुन्हा सादर होणार असल्याच्या चर्चा. डिलिमिटेशन विरोधात आमचे 8 खासदार मतदान करतील. डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठी उद्याची मोदींची भेट. रोहित पवार यांचं वक्तव्य. डिलिमिटेशनवर हमी मिळाल्यास चर्चेला हरकत नाही. शशिकांत शिंदे यांचं भाष्य. मोदी शहांच्या दरबारात वारंवार कशासाठी? पवारांचे खासदार आणि मोदी भेटीवरून विजय वडेट्टीवार यांचा सवाल. सगळे मवियातच, तुम्ही मनातील शंका दूर करा, राऊतांची स्पष्टोक्ती. तर मोदींच्या भेटीमुळे काहींच्या पोटात दुखत असेल, आशिष शेलारांची टीका. मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीनं चर्चा. तिन्ही नेत्यांचा मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास. राज ठाकरेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. माणगावहून स्वतः गाडी चालवत राज ठाकरेंकडून रस्ते कामाचा आढावा. कंत्राटदार अधिकाऱ्यांना रस्ते कामावरून सुनावलं. रस्ता विकासासाठी की टक्केवारीसाठी? रायगड दौऱ्यावर राज ठाकरे यांचा सरकारला सवाल. मुंबई गोवा महामार्ग आणि तिसऱ्या मुंबईवरून सरकारला धारेवर धरलं. मुंबई गोवा महामार्गाविषयी मनसे प्रामाणिकपणे लढतीये का? ठाकरेंच्या काळात मुंबई गोवा हायवे कसा होता ते विचारा. राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावरून आशिष शेलारांचा निशाणा. समाज बांधवांसाठी कोणत्याही स्तरावर जायला तयार. जीव घेणं उपोषण करू शकतो, तर कुणाचा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. जरांगेंचा इशारा. तर चर्चेतून मार्ग काढणार. मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन. मनोज जरांगेंना आभाळातून ज्ञान प्राप्त झालंय. लोकप्रियतेसाठी जरांगे कोणत्याही भाषेत बोलतात, धमक्या देतात. दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल. विजय वडेट्टीवार यांचा घणाघात. रिक्षा टॅक्सी चालकांना 15 ऑगस्टपासून मराठी सक्तीची आता मुदत वाढ मिळणार नाही. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी अनिवार्य. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना. कारवार एव्हिएशन एजन्सीचं प्रशिक्षण विमान कोसळलं. टेक ऑफ करताना विमान रनवेवर घसरलं. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. एआयबी एव्हिएशन मंत्रालयाचं ट्रेनिंग सेंटरवर लक्ष नाही. ट्रेनिंग दरम्यान त्याच ठिकाणी 5 ते 6 अपघात झालेत. रोहित पवार यांचा दावा. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा वाद चिघळला. सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात नाशिकच्या सिन्नरमध्ये आंदोलन, तर संगमनेर आणि पुण्यातही चक्काजाम आंदोलन. रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे, आंदोलकांची मागणी. अहिल्यानगरमध्ये दर्गा दायरा परिसरात पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला. धीरज परदेशी या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू. शहरात तणावाची स्थिती. आतापर्यंत 5 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ग्राउंड स्टाफ परीक्षेवरून गोंधळ. एनआय एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनावट असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. कारवाई करण्याची मागणी. महेशचंद्र त्रिपाठी मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश. तर रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक. भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं. दिंडोरी, सुरगाणा, निफाड, त्र्यंबकेश्वरमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. अनेक घरांना तडे. गोसेखुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. धरणातून 49,405 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. परभणीत रुग्णवाहिकेअभावी प्रसूती दरम्यान आईसह बाळ दगावलं. डॉक्टरांसह रुग्णवाहिका चालकाविरोधात गुन्हा दाखल. बेजबाबदारपणे वागल्याचा ठपका ठेवत 5 जणांवर गुन्हा. पालघरच्या मंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला. दगड आणि चप्पल फेकल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप. हल्लेखोरांना शोधून कारवाई करण्याची मागणी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.